नमस्कार. आपण या ठिकाणी इंडिया आहे जी निवासित आली आहे त्यांची आपण माहिती घेऊ की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, काय त्यांचा अनुभव आहे, कसा त्यांचा प्रवास चालू आहे. 2 मिनिटं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. बोला. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण शशिकांत महाराज कोरेकर, देवगड संस्थान विद्यार्थी. आमची दिंडी श्री क्षेत्र नेवासा, ज्या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली असं असणारं तीर्थक्षेत्र नेवासा, त्या ठिकाणी भगवान श्री शिवशंकराचं मंदिर आहे. मधमेश्वर देवस्थान ते पंढरपूर पायीवारी प्रवास आम्ही करत आहोत. वैकुंठवासी ब्रह्मलीन मनोहरनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी नासिकेत बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही पंढरपूर पायी दिंडी प्रवास करत आहोत. वारीचा आम्ही किती अनुभव सांगितला तरी तो प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. हो, वारीमध्ये जो आनंद आहे प्रत्येकाला त्याचा आनंद ज्याच्या त्याच्या स्वरूपाने सगळ्यांना माहीत आहे. पंढरीशी दारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. जसं आपण घरी कुठं कामानिमित्त बाहेर गेलो, आपले आई वडील जशी आपली वाट बघत असतात की आपला मुलगा आपली आई पंढरीशी पांडुरंग परमात्मा ती विटेवर 28 युगापासून तर आपली वाट बघत आहे. कधी आपले लेकरं आपल्या जवळ येतील. व आनंद देवाला सुद्धा तेवढाच आहे आणि आपल्याला सुद्धा तेवढाच आहे. याच्यापेक्षा आनंद आम्ही किती सांगावा. ते प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाने तो अनुभव घेतला पाहिजे ही मी आपणास विनंती करतो. रामकृष्ण. तर माझे काही छोटे छोटे प्रश्न आहेत. मला असं विचारायचं की एक वर्षभरात किती एकादशी असतात? वर्षभरात एकूण एकादशी 24 एकादशी. 24. एक 5-6 एकादशीची नावं सांगता येतील का? कामदा एकादशी, आषाढी, कार्तिकी एकादशी, मीनाक्षी एकादशी, बरं. आणखी भागवत एकादशी, निर्जला एकादशी असते का? हो, निर्जला एकादशी. बरं. आता या ठिकाणी काय होतं, आषाढी एकादशीलाच आपण आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे त्याचं माहिती आहे कोणाला? आषाढी एकादशीला एक आणखी नाव आहे देवशयनी एकादशी. आषाढी एकादशीला आपले लाडके प्रिय भगवान विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे योगनिद्रेमध्ये जातात 4 महिन्यासाठी. त्याच्यानंतर ते परत कार्तिक एकादशीला जागृत होतात. तोपर्यंत 4 महिने देवादिदेव महादेव हा पूर्ण सृष्टीचा धार करून सांभाळतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत कार्तिक एकादशीला विष्णू भगवान म्हणजे पांडुरंग म्हणजे विठ्ठल परत सृष्टीचा धार. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली माऊली? ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली आणि विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी ते सांगितलं. बरं. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय माहितीये का? भावार्थी देखील. व्हेरी गुड. भावार्थ दीपिका मूळ नाव आहे. बरं. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी तीर्थक्षेत्र आपेगाव. तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कोणतं माहितीये का? देऊ. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला आहे. बरोबर आहे. बरं. कोणत्या नदीच्या किनारी देहू आणि आळंदी आहे? इंद्रायणी. बरोबर आहे. आळंदीचं आणखी एक नाव काय आहे? अलंकापुरी. आळंदीचं नाव अलंकापुरी. बरं. विष्णूची आणखी एक यात्रा चालू आहे. कोणती यात्रा चालू आहे? जगन्नाथ यात्रा चालू आहे सध्या. 2 दिवसापूर्वी सुरू झाली. जगन्नाथपुरी. आपल्याकडं तसं अशी ती यात्रा खूप मोठी असते. बरोबर आहे. आपण सगळे वारकरी, त्याच्यानंतर भक्त मंडळी या ठिकाणी आपण पूर्ण वाट बघत असतो. पाऊस किती वाढला तरी भक्तांचा उत्साह आणि ऊर्जा सुद्धा वाढलेली आहे. बरोबर आहे. तर जय हरी विठ्ठल. धन्यवाद.